जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरनिताय। जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिभृंग गोविंद स्वामिनिति नामिने। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम। हरे कृष्ण। तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं। आठवतंय आपण काय काय केलेलं आतापर्यंत? प्रभूजी मी 6.1, 6.2, 6.3 पर्यंत होती. लास्ट क्लासला नव्हती म्हणजे मी तरी बर. पण मला ते 6व्या अध्यायाचं सुरू झालेलं ज्याच्यामध्ये ध्यानयोग म्हणून सांगितलेलं. पण सुरुवात जी श्रीकृष्ण भगवानांनी केलेली होती अर्जुनाला सांगायला की जो व्यक्ती बेसिकली आपले जे काय कर्तव्य किंवा कर्म करत असतो त्याच्यामध्ये आपली इंद्रिय तृप्ती न बघता तो ब्रह्माला म्हणजे कृष्ण भगवानांना कृष्ण भगवानांचा ऍक्च्युली इथे त्यांनी म्हटलेलं नाही पण परम ब्रह्म किंवा असा उद्देशाने म्हटलेलं होतं. डायरेक्टली त्यांनी असं सांगितलेलं नाही की जे मला स्मरून कर्म करतात किंवा जे फळाची अपेक्षा न करता करतात ते संन्यासी असतात बेसिकली. हम्म. आणि ते संन्यासी अँड योगी आर काइंड ऑफ इक्विव्हॅलंट असं सांगण्यात आलेलं होतं ज्याच्यामध्ये
त्यांनी सांगितलं की योगी म्हणजे जो व्यक्ती ब्रह्माशी संलग्न झालेला आहे, बेसिकली जो आपल्या इंद्रिय तृप्तीपासून दूर झालेला आहे त्याला. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये असे एक्झाम्पल पण दिले होते की आपल्या जिभेची तृप्ती त्याला काही वाटत नाही, शेण खाल्लं काय किंवा केक खाल्लं काय, असं आपण एक एक्झाम्पल पण घेतलं होतं. तर ते थोडंसं मला आठवतंय की इथून सुरुवात अशी झालेली होती 6व्या अध्यायाची. बर, ठीक आहे. आणि ते ब्रह्मा म्हणजे व्यक्ती आहे आणि ब्रह्म म्हणजे अध्यात्म आहे. ब्रह्म अध्यात्म. हा. तर म्हणजे त्यांचं कृष्णाचं सांगण्याचं उद्दिष्ट असं होतं की ते तो अध्यात्माशी परब्रह्म आहे. त्या अध्यात्माशी हम्म. निगडीत असतो जास्ती. हम्म. हे हम्म. 6.1 झालं. 6.2 मध्ये योगी आणि संन्यासी ह्याच्यामधलं साम्य काय आहे हे सांगते. मिनिंग, तुम्ही संन्यासी म्हणजे फक्त वेशभूषा धारण केली तर तुम्ही संन्यासी बनत नाही, तर त्या प्रकारची मेंटॅलिटी असली पाहिजे. आणि अशी मेंटॅलिटी असलेली व्यक्ती ही योगीच असते. त्यामुळे तसं बघितलं तर संन्यासी आणि योगीमध्ये काही डिफरन्स नाहीये. कारण जर का तुम्ही संन्यासी झालात आणि इंद्रिय तृप्ती तुमची इच्छा राहिली, तर अशी इंद्रिय तृप्तीची इच्छा ठेवून तुम्ही कधी योगी बनूच शकणार नाही. मग 6.3 मध्ये कृष्ण ते पूर्ण अष्टांग योग जो आहे, कोणाला आठवतंय अष्टांग योगामध्ये 8 जे अंग आहेत ते काय आहेत? कोण सांगेल? यम, नियम, आसन, प्राणायाम, हो. प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ओके, ह्या 8 स्टेजेस आहेत ह्या. तर ह्याच्यामधलं जे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार जे आहे हे आरुरुक्ष ह्या स्टेजमध्ये येतं, मिनिंग प्रिलिमिनरी स्टेज आहे ती. आणि त्याच्या पुढची जी स्टेज आहे ती धारणा, ध्यान, समाधी, ही आरूढ, योगारूढ म्हणतो त्याला आपण, त्या स्टेजमध्ये येते. तर कृष्णाने काय सांगितलं, हे 2 स्टेजेस आहेत सांगितलं. आणि दोघांमध्ये कर्म कसं केलं जातं किंवा करावं की नाही करावं हे सांगितलं आहे. तर जे आरुवृक्ष स्टेज आहेत, पहिले 5 स्टेजेस अष्टांग योगाचे, त्याच्यामध्ये कर्म करत राहावं आणि त्याच्या थ्रू आपली प्रगती होते असं सांगितलंय कृष्णाने. आणि योगारूढ मध्ये कर्म स्टॉप करावं आणि प्रगती करावी असं सांगितलं. आणि ह्याचाच अर्जुनाशी डायरेक्ट रिलेशन असं आहे की अर्जुनाला असं वाटत होतं की मी सगळं सोडून द्यावं, युद्ध वगैरे काही करू नये आणि जंगलात जावं, भिक्षा मागावी आणि तिथेच राहावं, तसंच जीवन जगावं. तर कृष्ण त्याला सांगतो की हे कर्म जे सोडून देण्याची तुझी इच्छा आहे, हे आत्ता करणं बरोबर नाहीये, कारण तू त्या स्टेजला पोहोचला नाहीये. तू जर का यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे प्रॉपरली तू प्रॅक्टिस केलं, त्याच्यामध्ये एक्सपर्ट झाला आणि तू अशा स्टेजला पोहोचला योगारूढच्या, त्यावेळी तू कर्म सोडू शकतो. आणि ह्याच्याद्वारे तो कृष्ण आपल्याला पण सांगतोय की बऱ्याच लोकांना भौतिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात, तर त्यांना वाटतं सगळं सोडून द्यावं, सगळं सोडून द्यावं आणि इकडे जावं, तिकडे जावं, जीव द्यावा वगैरे, त्यांना सगळं असं वाटत असतं. हे किती चुकीचं आहे ह्याच्यावरून आपण कळू शकतो. आपण कधी बोललोय की ना माहिती नाही, पण बऱ्याच लोकांना आत्महत्या करावीशी वाटते. तर आत्महत्या केल्याने तुमची दुःख कमी नाही होत. फक्त ह्या जन्मीच्या ऐवजी तुम्ही ती दुःख पुढच्या जन्मी ढकलता, एवढंच होतं. कर्म जे असतं ते भोगावंच लागतं. आणि त्याला नाव पण कसं दिलंय बघा आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या आचार्यांनी आणि संतांनी, त्याला आत्महत्या म्हटलेलं आहे, शरीराची हत्या नाही म्हटलं. कारण खरं आपण दुसऱ्यादा शिकल्याप्रमाणे आत्म्याची कधी हत्या होऊच शकत नाही. तरी सुद्धा ह्या प्रोसेसला, ह्या प्रकाराला आत्महत्या म्हटलंय. का तर तुम्ही जी सुवर्ण संधी मिळाली आहे मनुष्य जन्म मध्ये येऊन आपलं आध्यात्मिक प्रगती करण्याची, ती संधीवरती अक्षरशः तुम्ही हातोडा मारताय आणि आत्म्याची हत्या केल्यासारखं ते कृत्य आहे. तुमची जी कर्म आहेत ती तुम्हाला भोगायलाच लागणार आहेत, तुम्ही फक्त ती पुढच्या जन्मी ढकलताय. आणि जर का ती कर्म अशी असतील की ती फक्त मनुष्यात ज्याच्या जन्मीच भोगू शकलो, तर तुम्हाला परत तुम्हाला ती पशुपासून ती योनीमध्ये तुम्हाला फिरावं लागेल आणि नंतर बऱ्याच जन्मांवरती नंतर तुम्ही मनुष्य जन्मात याल आणि परत ती कर्म तुमची आधीची तुम्हाला भोगायला तुम्हाला लागणार. त्यामुळे
जी सुवर्ण संधी मिळाली ती दवडून टाकल्यामुळे त्याला आत्महत्या हे नाव दिलेलं. तर लोकांना जेव्हा असं वाटतं की मला इतक्या अडचणी येत आहेत त्या भौतिक जीवनामध्ये, मी आत्महत्या करीन किंवा मला अक्षरशः जंगलात जावं असं वाटतंय वगैरे वगैरे, हे ह्याला मर्कट वैराग्य म्हणतात. तर मर्कट वैराग्य म्हणजे मर्कट म्हणजे माकड. तर माकडाला कसं वाटतं की जेव्हा पाऊस जोराचा पडतो, त्याच्या अंगावरती पाणी भरपूर पडत असतं, त्याच्या डोक्यावरती छत नसतं, माकडाचं कधी घर आपण बघितलेलं नसतं ना, माकड कधी घर बांधत नाही. तर जेव्हा पावसामुळे तो ओला होतो त्यावेळी तो बोलतो की आता हा पाऊस थांबला की मी स्वतः ऊन आलं की मी स्वतःचं घर बांधणार म्हणून. आणि जेव्हा ऊन येतं, पाऊस थांबतो, त्यावेळी परत त्यातला मस्ती करायची इच्छा होते. इकडे पळ, तिकडे पळ, इकडे उड्या मार, तिकडे उड्या मार आणि झाडाची फळं खात बस. त्याच्यामध्ये तो विसरून जातो की मला काही आधी त्रास होता. जेव्हा त्रास येतो त्यावेळी एक वैराग्य निर्माण होतं आणि त्यावेळी एक डिसिजन घेतला जातो की मी आता अमुक अमुक गोष्ट करणार किंवा अमुक अमुक गोष्ट करणार नाही. पण तो त्रास निघून गेला की मग जैसे थे, आधी जसं होतं तसं परत चालू होतं आणि मग परत तीच प्रोसेस होते, परत मग त्रास चालू होतं, परत वैराग्याची भावना निर्माण होते आणि मग ते चक्र चालत राहतं. म्हणून त्याला मर्कट वैराग्य म्हणतात. तर हे मर्कट वैराग्य असलं ना की मग लोकांना वाटतं की मला भौतिक हा त्रास सहन होते तर मी अध्यात्माकडे झुकणार. पण अध्यात्माची प्रोसेस ही भौतिक गोष्टींच्या प्रोसेसपेक्षा जास्ती डिफिकल्ट आहे. एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की बाबा 5 मिनिटं डोळे बंद करून फक्त शांत बस म्हणून, तर तो मे बी 2-4 मिनिटं बसेल, पण नंतर 5व्या-10व्या मिनिटाला तो उठेलच तिकडनं. तो बोलणार मी नाहीच बसू शकत. रजोगुण जो अंगामध्ये असतो आपल्या, म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये जो भरवलेला आहे आपल्या मन बुद्धी अहंकारमध्ये, त्या रजोगुणामुळे व्यक्तीला शांत बसणं खूप डिफिकल्ट होतं. आणि हे आपण 17व्या अध्यायात जाऊ, इवन 14व्या अध्यायात कृष्णाने हे सगळं शिकवलेलं आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं, व्यक्ती तपस्या करणं त्याला इम्पॉसिबल बनतं. म्हणून कृष्ण बोलतोय की तुम्ही ज्या स्टेजला तुम्ही कर्म करत राहा, पण निष्काम कर्म करा. ग्रॅज्युअली तुमची भौतिक इच्छा तुमच्या कमी होतील, आसक्ती कमी होईल आणि मग तुम्ही हे यम नियम वगैरे हे सगळे जे आसन वगैरे आहे हे पाळणं तुम्हाला सोपं बनेल आणि मग नंतर तुम्ही तुम्ही ग्रॅज्युअली योगारूढच्या स्टेजवरती पोहोचू शकाल आणि मग तुम्ही कर्म तुम्ही स्वतःचा स्टॉप करू शकता. आता ह्या प्रोसेसमध्ये मनाची भूमिका अगदी क्रिटिकल आहे, खूप महत्वाची आहे. तर तुमचा जोपर्यंत मनावरती कंट्रोल नसतो, तोपर्यंत ह्या आध्यात्मिक मार्गावरती चालणं खूप डिफिकल्ट असतं. म्हणून इथे कृष्ण बोलतोय की मनाचा रोल जो आहे तो सांगतोय आणि मनाला कंट्रोल करणं किती डिफिकल्ट आहे तेही सांगतोय. त्यामुळे तो बोलतोय की मन ह्या गोष्टीमुळे आपण आपली प्रगती पण करू शकतो आणि अधोगती पण होऊ शकतो. त्यामुळे मन आपला मित्र पण आहे आणि शत्रू पण आहे. आणि नंतर तो बोलतो की कोणत्या व्यक्तीचा मन त्याचा शत्रू आहे आणि कोणत्या व्यक्तीचं मन त्याचा मित्र आहे. तर ज्यांनी मनाला जिंकलं आहे त्याच्यासाठी मन हा सर्वोत्तम मित्र आहे. पण जो मनावरती कंट्रोल नाही करू शकत, त्याला मन जे आहे ते खालीच पाडत राहतं कंटिन्युअसली. त्यामुळे तो त्याचा शत्रू बनतो. आता कृष्ण काय करतोय, 7व्या श्लोकापासून 9व्या श्लोकापर्यंत मनावरती ज्यांनी कंट्रोल केला आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगतोय. तो अ, त्याच्या क्वालिटीज ज्या आहेत त्या सांगतोय. तर आज आपण हे 6, 7, 8, 9 हे 3 श्लोक बघून घेऊया.
ठीक आहे, तर 7वा श्लोक बघूया आपण. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो. अनुवाद. हरे कृष्णा. ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्त झालाच असतो. त्याने शांती प्राप्त केलेली असते. अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान सर्व काही सारखेच असते. हरे कृष्ण. बर, तर आता आपण मग म्हटल्याप्रमाणे 7व्या श्लोकापासून कृष्ण ज्या व्यक्तीनी मनावरती ताबा मिळवलेला आहे त्या व्यक्तीचा तो कॅरेक्टरिस्टिक्स, क्वालिटीज काय आहे ते तो सांगतो. तर पहिलं म्हणजे जितात्मनः प्रशांतस्य, म्हणजे ज्यांनी मन जिंकले आहे तो प्रशांत, म्हणजे अतिशय शांत. शांत आणि प्रशांत हे दोन शब्द आहेत. तर शांत म्हणजे तो स्थिर आहे त्याचं मन. प्रशांत म्हणजे अतिशय शांत आहे. तो प्रशांत आहे म्हणजे अतिशय शांत आहे तो. आणि परमात्मा समाहित म्हणजे त्यांनी परमात्म्याची प्राप्ती ऑलरेडी केलेली आहे. म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करा, मनाला जिंकणं किती डिफिकल्ट आहे. कृष्ण बोलतोय की ज्यांनी मनाला जिंकलं त्यांनी ऑलरेडी परमात्म्याची प्राप्ती केलेली आहे. म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करणं ज्या लेवलची ती डिफिकल्टी आहे त्या लेवलची डिफिकल्टी मनाला जिंकणं मध्ये आहे. आणि जेव्हा तो असं करू शकतो त्यावेळी काय होतं, तर 3 प्रकारचे त्यांनी द्वैत जे आहेत ते सांगितलेले आहेत. ओके. तर तीन जे द्वैत आहेत, शीत उष्ण, सुख दुःख आणि मान आणि अपमान. तर ह्या तिघांमध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे हे आपण बघूया. तर ह्या तिघांकडे ती व्यक्ती समान दृष्टिकोन ठेवते. ठीक आहे. तर आपण म्हटल्याप्रमाणे शीत उष्ण म्हणजे थंडी आणि उष्णता हे शारीरिक पातळीवरचं द्वंद्व आहे. ओके. आपण आपलं मन नाही बोलत की आज मनाला थंडी वाजते म्हणून किंवा मनाला गरमी झाले. आपण बोलतो आज आज मला थंडी वाजते, माझ्या शरीराला थंडी वाजते. सुख आणि दुःख हे मानसिक पातळीवरते. तर बोलतो की आपण कधी बोलतो का की माझं शरीर सुखी आहे? नाही. आज माझं मन सुखी आहे, आज मन तृप्त झालेलं आहे असं बोलतो, किंवा माझं मन दुखी आहे. तर सुख आणि दुःख हे मानसिक वरती आहे, लेवलवरती. आणि मान आणि अपमान, तर आपण कधी असं बोलत नाही ना माझ्या शरीराचा अपमान झाला. नाही. माझा म्हणजे आपण अजून म्हणजे अ, आपण आत्मा आहोत हे बऱ्याच लोकांना जाणवत नाही. त्यामुळे ते बोलतात की माझा अपमान झाला, म्हणजे त्यांना सांगायचं की माझा आत्मा किंवा माझा अहंकार आहे त्याचा मान किंवा त्याचा अपमान असा झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे की जी व्यक्ती ह्या सगळ्यांना वरती म्हणजे मनाला त्यांनी जिंकलं जो आहे त्या व्यक्ती करता हे सगळ्या गोष्टी सेम आहेत. आता आपण आधी थोडा बेसिक्स बघून घेऊया आपण, की जेव्हा आपल्याला सुख दुःख होतं, ओके, तर त्या रिलेटेड मन आपली दिशाभूल करतं. ते कसं करतं आपलं? तर पहिल्यांदा काय होतं की मनाचा जो फंक्शन जो आहे, मनाचं जे काम जे आहे ते काय करायचं आहे की आपण जे बघितलेलं आहे, आपण जे खाल्लेलं आहे, आपण जे एक्सपिरियन्स केलेलं आहे वगैरे, या गोष्टींना क्वांटिफाय करणं आणि त्यांच्याबद्दल एक काइंड ऑफ निष्कर्ष काढणं. की लाईक फॉर एक्झाम्पल तिखट गोष्ट खाल्ली तर ती खूप तिखट होती का ओके तिखट होती, आणि ती चव आपल्याला आवडली का नाही आवडली, ह्याचं जे प्रोसेसिंग जे आहे कन्क्लुजन पर्यंत येणं हे मन करतं. पण मन ते चांगलं आहे का वाईट आहे हे डिसिजन घेऊ शकत नाही. का? तर त्याच्याकडे बुद्धी नाहीये. म्हणून मनाच्या वरती बुद्धी येते. आपण ते तिसऱ्या अध्यायात शिकलेलो ना, जड पदार्थ, इंद्रिय, मन, बुद्धी आणि मग वरती आत्मा. ओके. तर आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी आपल्याला सांगते की अरे बाबा, तू हे खूपच तिखट खाल्लेलं आहे, तुझ्या जिभेला किती त्रास झालाय,
तुझ्या मनाला किंवा तुझ्या शरीराला ह्याच्याने त्रास होईल, तर एवढं तिखट खाऊ नको. मग ते जेव्हा आपल्या मनाला पटतं, तर पुढच्या वेळी काय होतं, जेव्हा असा तिखट पदार्थ आपल्या तोंडात जातो, त्यावेळी मन सांगतो आपल्या इंद्रियांना की बाबा खाऊ नको आता पुढे, मग मागू नकोस एवढं तिखट. मग आपण मन एक डिसिजनच्या प्रोसेसवरती येतो, सांगायला की बाबा इंटेलिजन्सनी, बुद्धीने सांगितलेलं आहे मला एवढं तिखट खायचं नाही. त्यामुळे मन काय करतं, तेवढं तिखट अवॉइड करायचा प्रयत्न करतं. तर हे जे क्वांटिफिकेशन आहे, हे मन करतं आपलं. राईट आणि रॉंगचा डिसिजन जो आहे ते इंटेलिजन्स घेतो, पण त्याला इनपुट देण्याचं काम आहे ते मन करतं आपलं. पण मन काय अजून एक गोष्ट करते, की एखादी समस्या असेल, तर त्याला अतिशय मोठं रूप देणं चं काम करतो, किंवा त्याचा अतिशय निग्लेक्ट करणं, त्याला छोटं रूप देणं, ते पण काम मन करतो. किंवा एखादा आनंद झाला असेल तर त्याला अतिशय मोठा रूप देणं. काही काही लोकांना नॉर्मल शेवपुरी, भेळपुरी, पाणीपुरी खाल्ल्यावरती सुद्धा त्यांना भरपूर आनंद होतो. काही काही लोकांना राजभोग मिळाल्यावर सुद्धा बोलते ती ठीक आहे, याच्यात काय मोठी गोष्ट. असंही होऊ शकतं. तर मनाची कंडिशनिंग कशी झालेली आहे त्याच्या बेसिसवरती तो त्याला एक रूप द्यायचा प्रयत्न करतो. आणि मग नंतर म्हणून काय होतं, की ह्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीने समजा आपल्याला आपली प्रशंसा केली, तर त्या प्रशंसेमुळे अतिशय आपल्याला आनंद होतो. आणि त्या आनंदाचं म्हणजे भरपूर मोठं आनंद आहे असं जाणवून देण्याचं काम मन करतं. आणि म्हणून आपण ह्या द्वैतामध्ये अडकलेलो जातो आपण, की हे चांगलं, हे वाईट, हे मला हवं आणि हे मला नको, हे सुख, हे दुःख. हं. आपण त्याच्याकडे न्यूट्रल पद्धतीने बघायला आपल्याला जमतच नाही, कारण मन आपली दिशाभूल करत असतं. हं. हा पॉइंट जो आहे तो तुम्ही पाहता युट्यूब मध्ये, व्हिडिओ मध्ये जरा एकदा परत तुम्ही बघा, सो दॅट मनाचा रोल काय आहे ते व्यवस्थित कळू शकेल. आणि एखादी गोष्ट आपली एक इच्छा निर्माण झाली ना, की ती गोष्ट आपल्याला हवीच आहे, ती गोष्ट जर मिळाली नाही तर आपल्याला किती दुःख होईल, किंवा किती आपलं नुकसान होईल, किंवा त्याच्याशिवाय आपण कसं जगू नाही शकत, ह्या प्रकारचं एक आपली म्हणजे अवस्था मन आपलं क्रिएट करतो. ज्याच्यामुळे काय होतं, त्या त्या गोष्टीकडे कॉन्स्टंटली विचार केला जातो त्याबद्दल, आणि शेवटी मग ती व्यक्ती ती गोष्ट संपादन करतो. आणि त्यामुळे काय होतं, की जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ज्याला खरं इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आध्यात्मिक दृष्ट्या, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि भौतिक गोष्टींकडे जास्ती आपण आपण आकर्षित होतो. आणि आपलं जी बुद्धी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला माहित आहे की खरं सुख काय आहे, खरं दुःख काय आहे, आध्यात्मिक जीवनावरती प्रगती करणं हे खरं सुख आहे, आणि अधोगती होणं म्हणजे खरं दुःख आहे. हे जे आपलं ज्ञान आहे, त्या ज्ञानावरती पडदा टाकण्याचं काम मन करतं. तो मुद्दामून आपल्याला ते विसरायला लावतो, की ह्या ज्या भौतिक गोष्टींमधला जो आनंद आहे तो तात्पुरता आहे, मर्यादित आहे म्हणून. आणि अ, जे पण तात्पुरतं मर्यादित आहे त्याच्यामुळे आपल्याला काहीही फायदा होणार नाही. असं कोणतंही सुख नाही या पूर्ण भौतिक जगामध्ये, जे अतिशय महान आहे, ज्याच्यापेक्षा चांगलं सुख असं नाहीच आहे. असं कोणतंही सुख नाहीये भौतिक जगामध्ये. कृष्णानी 8व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकात सांगितलंय, दुःखालयम अशाश्वतम. आणि 9व्या अध्यायामध्ये पण अनित्यम असुखम असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जग जे आहे हे दुःखाचं आलय आहे. इकडे फक्त आणि फक्त दुःख राहतं राहतं म्हणजे इकडे सुख मिळण्याचे चान्सेसच नाहीये. तरी सुद्धा आपण इकडे सुख मिळवायचा प्रयत्न करत असतो, आणि ते करण्यामध्ये मन आपली दिशाभूल करण्याचा एक मोठा रोल करत असतं. आणि त्यामुळे काय होतं, की आपल्याला एक अननेसेसरी एक अट्रॅक्शन निर्माण होतं इकडच्या सुखांबद्दल. आणि एक अ, आपल्याला जे वाटतंय दुःख, त्याच्याबद्दल आपण त्यापेक्षा पण लांब जायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मन
जो व्यक्ती जी कंट्रोल करू शकते ना, म्हणून मन त्याचा चांगला मित्र होतो असं म्हटलेलं आहे. कारण का, तर मन त्याची दिशाभूल करू शकत नाही, कारण मन त्याच्या कंट्रोलमध्ये आहे. तर हा तो रिलेशनशिप आहे. मग आपल्यावरती परिणाम काय होतं, मग आपण काय करतो, दुःख टाळण्यासाठी किंवा वेगळ्या प्रकारचे आनंद मिळवण्याचा आपण प्रयत्न करत राहतो आपण. हं. आणि ह्याचा दुसरा ड्रॉबॅक काय होतो, की ज्याचं डेफिनिशन आपण सुख आणि दुःखामध्ये बनवलेलं आहे, की अमुक एक गोष्ट सुख आणि अमुक एक गोष्ट दुःख, हे जे आपण डिफाईन केलेलं आहे ना, हे सगळं एका भौतिक पातळीवरती आहे. त्यामुळे कॉन्स्टंटली आपण सुखाच्या मागे आणि दुःखापासून लांब पळायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपली जी चेतना जी असते, विचारशक्ती असते, जी आपलं जे संपूर्ण जे ध्यान असतं, ते भौतिक पातळीवरती अडकून राहतं. आणि त्यामुळे काय होतं, की आध्यात्मिक मार्गावरती जी प्रगती करायची असते, ती आपण खुंटीत राहतो तिकडे. आपण त्याच्यापासून लांब राहतो आणि फक्त भौतिक गोष्टींचा विचार होतो आपला. आता आध्यात्मिक सुख आणि भौतिक सुख यांना जर कंपेअर केलं, तर आध्यात्मिक सुख हे भौतिक सुखापेक्षा अतिशय श्रेष्ठ आहे. तर दोन प्रकारे आपण त्याला कंपेअर करू शकतो. एक आहे क्वांटिटी आणि दुसरं आहे क्वालिटी. तर क्वांटिटीच्या मानाने बघितलं तरी सुद्धा आध्यात्मिक सुख श्रेष्ठ आहे आणि क्वालिटीच्या मानाने बघितलं तरी सुद्धा आध्यात्मिक सुख श्रेष्ठ आहे. भौतिक सुख हे आपल्या शरीराशी निगडित आहे. आध्यात्मिक सुख हे आपल्या आत्म्याशी निगडित आहे. त्यामुळे काय होतं, जेव्हा शरीर आपण सोडतो, त्यावेळी सगळं भौतिक जे आहे ते आपलं सुटतं. त्यामुळे आतापर्यंत जे आपल्याला सुख मिळालेलं ते गेलं सगळं. आतापर्यंत जे दुःख मिळालेलं तेही गेलं. समजा तुम्हाला सुख मिळवायचं आहे म्हणून तुम्ही करोडो रुपये कमवले, तर ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम तुमच्या बँकमध्ये बॅलन्स राहील करोडो रुपयांचा, पण तुमच्याकडे शरीरच राहणार नाही त्या संपत्तीचा उपभोग घेण्याकरता. त्यामुळे ज्याला पण भौतिक सुख पैसाच्या दृष्टीने म्हणतोय, हे फक्त शरीरापुरतं मर्यादित आहे. आणि शरीर हे आत्म्याकरता एक वस्त्रासारखं आहे, की बाबा आत्म्याने आज एक वस्त्र घातलं एका जन्मी, ते जन्माच्या शेवटी वस्त्र टाकून दिलं, दुसऱ्या जन्मामध्ये नवीन वस्त्र घातलं आणि परत त्या दुसऱ्या जन्माच्या शेवटी ते दुसरं वस्त्र पण टाकून दिलं त्यांनी. तर हे जे आहे, हा पोशाख जो आहे हा बदलतच राहतो कंटिन्युअसली. तर त्यामुळे क्वांटिटीच्या दृष्टीने जर बघितलं तर आत्म्याला जे सुख मिळतं हे मल्टिपल लाईफ टाइम्सचं असतं. आपण हे 6व्या अध्यायाच्या ह्या शेवटी आपण कृष्ण सांगतोय हा बद्दल, तेव्हा आपण शिकू. तर हे जे सुख आहे, शरीर सुटलं की गेलं ते. त्यामुळे ते एका लाईफ टाइम करता असतं ते. वेराज आत्म्याचं जे सुख आहे हे मल्टिपल लाईफ टाइमचं असतं आपलं. आणि म्हणजेच काय, आता डिफाईन जर करायचं झालं, डेफिनेशन ह्याचं काय असेल, की भौतिक सुख हे क्वांटिटीमध्ये पण कमी आहे आणि क्वालिटीमध्ये सुद्धा कमी आहे. तर क्वालिटीमध्ये कसं आहे, की जे कृष्ण भक्ती केल्यावरती जे आपल्याला सुख मिळतं, ते सुख कधीही त्यात कमी होत नाही. ते नेहाभिक्रम नाश असती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. नेहाभिकमनाशो असती प्रत्यवायो न विद्यते, मिनिंग त्याचं कमी पण होत नाही आणि त्याचं वेस्टेज पण कधी होत नाही, लॉस पण कधी होत नाही त्याचं. आणि हे जे सुख आहे हे वाढतच राहतं हे कंटिन्युअसली, वेरॅज भौतिक सुख तसं नाहीये. त्यामुळे कालावधीमध्ये सुद्धा ते मर्यादित आहे आणि क्वालिटीमध्ये सुद्धा मर्यादित आहे. हरे कृष्ण. हम्म. तर अजून या क्षणी काय झालेलं आहे, की कृष्ण आध्यात्मिक सुखाबद्दल बोलतोय. तो परमात्मा समाहित बोलतोय. म्हणजे काय, तर परमात्माशी निगडीत जर तुम्ही असाल तर तुम्हाला काय सुख मिळतं. अजून त्यांनी स्वतःच पूर्णपणे दरवाजा उघडलेला नाहीये स्वतःच्या भक्तीच्या अँगलनी स्वतःबद्दल सांगण्याकरता. त्यामुळे
जे सुख आपल्याला भगवानांच्या भक्ती करण्यामध्ये मिळतं ते सुख भरपूर जास्त आहे परमात्म्याच्या उपासनेपेक्षा. तरी आत्ता त्यांनी काय केलंय, परमात्म्याच्या सुख उपासनेच्या सुखाला कम्पेअर केलेलं आहे भौतिक सुखाबरोबर. म्हणून तो बोलतोय की आध्यात्मिक सुख इज बेटर. आपण जेव्हा 7व्या अध्यायात जाऊ त्यावेळी आपल्याला कळेल की भगवानांची भक्ती करण्यामधलं जे सुख आहे दॅट इज इवन बेटर दॅन परमात्म्याच्या उपासनेच्या सुखापेक्षा. इवन 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण तेच बोलतो. हरे कृष्ण. हा सीमा माताजी बोला. हा प्रभूजी, थोडस एक कन्फ्युजन असं आहे की आता रिअल लाईफ मध्ये ऍज अ लेमॅन म्हणून मी आता 2 मिनिटाकरता विचार करते की जो मनुष्य जो सर्व समृद्ध आहे तो जनरली ही गेट्स पुल्ड टुवर्ड्स मटेरियलिस्टिक लाईफच्याच गोष्टीमध्ये गुंतून राहतो. हे करा, ते करा, ते करा, हे करा. पण जो मनुष्य दुःखी असतो किंवा काही दुःख असतं, जे काय असेल म्हणजे गरिबी असेल, तर तो मनुष्य किंवा तो व्यक्ती, मनुष्य म्हणण्यापेक्षा तो व्यक्ती अध्यात्माकडे जास्ती खेचला जातो असं म्हटलं जातं. आणि जे खरं पण म्हणजे ऍज अ लेमॅन मी जर विचार केलं की दुःख असेल तर आपण देवाचा जप करतो, देवाची आठवण येते, असं सगळं आपण म्हटलं जातं. पण मला हे म्हणायचं की आपण ह्याच्या अगोदर सेम अशा मिनिंग रिलेटेड एक श्लोक पण केला होता की हे सगळं एनिवे आपले पूर्वजन्म म्हणजे पूर्व कर्म आणि आपलं करंट हे सगळं कर्म आणि प्रकृती या सगळ्या वरून आपलं हे सगळं भाग्य लिहिलं जातं. मग आता माझं असं म्हणणं आहे की मग त्या जो म्हणजे असं म्हणायचं की त्याला भौतिक सुख एवढं का दिलं जातं की तो देवालाच म्हणजे अध्यात्माकडे विसरून हम्म. अ, या असं मला विचारायचंय बेसिकली हा. प्रभूजी. अतिशय सुंदर प्रश्न आहे. आणि ह्याचं उत्तर मी संक्षिप्त रूपात देतो. कारण अशाच सिमिलर टाईपचा प्रश्न अर्जुनानी ह्याच 6व्या अध्यायाच्या पुढे विचारला आहे, म्हणजे शेवटी शेवटी विचारला आहे. हं. तर पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपल्याला एवढं तर नक्कीच कळलेलं आहे की आपल्या कर्मांचं फळ आपल्याला मिळतं. तर तुम्ही जर चांगलं कर्म केलं असेल तर तुम्हाला ते फळ मिळतं. काही काही आणि फळाचे हे 4 प्रकार असतात. ओके. पहिली गोष्ट म्हणजे जन्म, ऐश्वर्य, श्रुती आणि श्रीभी अशी ही 4 प्रकारची फळं असतात. तर काही काही मुलांना अतिशय चांगल्या घराण्यामध्ये जन्म मिळतो. म्हणजे मे बी अंबानी टाइप्स असतील किंवा कोणी टाईप असेल. कधी कधी पॉवर ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांच्या घरामध्ये जन्म येतो. म्हणजे हे मटेरियलिस्टिक पद्धतीने सांगतोय, हे स्पिरिच्युअल नाही. त्यामुळे एका भक्ताच्या घरी जन्म मिळणं आणि एका अतिशय श्रीमंत घरामध्ये जन्म मिळणं हे दोन्ही सारखं नाहीये. आणि ह्याचं उत्तर पण कृष्ण 6व्या अध्यायाच्या शेवटी देतो असतो. तर ते त्याला मिळतं, त्यामुळे काय होतं की तो त्याचं युटिलायझेशन करतो. आता अशा वेळी काय होतं की त्याची पूर्वीची मानसिक स्थिती काय होती, इट गेट्स कॅरीड ओव्हर इन टू द नेक्स्ट लाईफ. तर पूर्वी समजा तो पैशाच्या मागे धावणारी व्यक्ती होती आणि पैसा मिळावा म्हणून धार्मिक कार्य जर करावी अशी व्यक्ती होती आणि त्याची भौतिक सुख मिळवण्याची त्याची प्रवृत्ती असली, तर ह्या जन्मी त्याला काय होतं की त्याला पैसा मिळतो त्याच्या धार्मिक कार्यांमुळे, त्याला तो पैसा उपभोगण्याची प्रवृत्ती जी असते त्याच्यामुळे तो मुद्दामून त्याला आध्यात्मिक मार्गापासून लांब केलं जातं त्याला. सो दॅट तो त्याची जी इच्छा होती त्याची तो तृप्ती करू शकतो. आणि ह्या उत्तर आपण मागे दिलेलं आहे. कृष्ण हे पर्पजली करतो हे असं का, तर तुम्हाला तुमची इच्छा संपूर्णपणे तुम्हाला पूर्ण करता यावी म्हणून तो तसं करतो. आता समजा एखाद्या मुलाची इच्छा असली की मला जाऊन मित्रमैत्रिणींबरोबर खूप एन्जॉय करायचं, तर तुम्ही समजा तुमच्या मुलाला पैसे दिले, परमिशन दिली, मित्रापर्यंत जाऊन पोहोचवलं आणि तुम्ही कॉन्स्टंटली त्याच्या बाजूला उभा राहिलात तुम्ही, तर काय वाटेल तुमच्या मुलाला, अरे ही आई माझ्या बरोबर किंवा वडील माझ्या बरोबर का उभे आहेत आता,
ते असल्यामुळे मला अमुक एक गोष्ट करता येत नाही आणि तमुक एक आनंदाने मला स्वच्छंदपणे राहता येत नाही. त्यामुळे तुम्ही जरी त्याला परमिशन दिली, सगळं रिसोर्सेस दिले, तरी सुद्धा ही इज नॉट एबल टू एन्जॉय. वाय? बिकॉज देर इज अ कॉन्स्टंट ऑब्झर्वेशन. ही इज अंडर कॉन्स्टंट ऑब्झर्वेशन. त्यामुळे कृष्ण काय करतोय की जर का तुम्हाला आध्यात्मिक मार्गावरती तुम्हाला त्यांनी ठेवलं, भक्तांच्या घरी तुम्हाला जन्म दिला, तर तुमची ती इच्छा जी आहे एन्जॉय करण्याची ती जाणार नाही. पण तुम्हाला इच्छा एन्जॉय करायला तुम्हाला तो ऑपॉर्च्युनिटी पण देत नाहीये तो. त्यामुळे काय झालंय की तुमची इच्छा मरत नाही आणि ऑपॉर्च्युनिटी नाही मिळत. त्यामुळे ती इधर इच्छा तशीच राहील, म्हणजे परत तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागेल ती पूर्ण करण्याकरता, किंवा एका सर्टन स्टेजला ती इच्छा इतकी उफाळून निघेल की तुम्ही सगळं सोडून द्याल आणि तुम्ही फक्त त्या इच्छेच्या मागे राहाल. म्हणून कृष्ण काय करतोय की तुम्हाला अशा एन्व्हायरमेंट मध्ये ठेवतोय की ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छेची पूर्णता करू शकता. आणि ऍट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम जेव्हा तुम्हाला जाणवेल की बास झाला आता मला आणि तुम्ही परत याची इच्छा कराल, त्यावेळी मग कृष्ण तुम्हाला तिकडे घेऊन येईल. तर ह्यांना तो आध्यात्मिक मार्गावरती का आणत नाही, ह्याचं रिझन हे आहे की आध्यात्मिक मार्ग आणि भौतिक मार्ग हे विरुद्ध दिशेचे टोकं आहेत. ती तुम्ही एका ठिकाणी चालायला चालू केलं तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणापेक्षा लांब तुम्ही जाता. त्यामुळे दोघांना जुळवून आणत तो मुद्दामून नाही, का तर आपली इच्छाच अशी असते की आपल्याला आध्यात्मिक मार्गापासून लांब जाण्यावरतून भौतिक गोष्टींकडे जायला आपल्याला मिळतं आणि तरच आपण आपली इच्छापूर्ती करू शकतो. बरं, आता असं नाहीये की प्रत्येक वेळी श्रीमंत घराण्यामध्ये जन्म घेतलेला व्यक्ती चुकीच्याच मार्गावरती निघतो म्हणून. तुम्हाला फोर्ड कंपनी माहिती असेल, राईट? त्या हो हो. फोर्ड कंपनीचा जो हेनरी फोर्ड होता ना, ज्यांनी स्थापन केलं, त्याचा मुलगा त्याचा मुलगा तर अल्बर्ट फोर्ड नावाचा त्याचा मुलगा. ओके, तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, पण विश्वास नाही बसणार जर माहिती नसेल तर. ही व्यक्ती 19-20 वर्षाची असताना प्रभुपादांच्या संपर्कात आली. त्यांनी प्रभुपादांचे लेक्चर ऐकले वगैरे आणि ही वॉज कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड. इमिडिएटली त्यांनी प्रभुपादांकडनं दीक्षा घेतली आणि नंतर दुसरी दीक्षा, ब्राह्मण दीक्षा पण घेतली. आणि आज तो सर्व्हिस पण करतो त्याच्या कंपनीमध्ये. आणि टेम्पल ऑफ वेदिक प्लॅनेटेरियम म्हणून मायापूरमध्ये जगात सगळ्यात मोठं मंदिर बनतंय आपलं इस्कॉनचं. त्याच्यामध्ये तो फुल टाइम काम पण करतोय तिकडे आणि तो भरपूर डोनेशन पण देतो आणि अतिशय अतिशय पारंगत आहे तो भगवद्गीता, श्रीमद भागवतम आणि चैतन्य चरितामृत मध्ये. आता ह्या गोष्टीलाच म्हणजे प्रभुपादांकडनं दीक्षा घेऊनच त्याला जवळजवळ 40-50 वर्ष झालेली आहे. त्यामुळे असं नाहीये की श्रीमंत घराण्यामध्ये जन्म मिळाल्यावरती आपण आध्यात्मिक मार्गाच्या पेक्षा लांब जातो आणि गरीब असलो तर जवळ जातो, असं नाहीये. गंमत काय होते की जेव्हा व्यक्ती गरीब असते त्यावेळी त्याला देवाचं स्मरण का होतं, कारण त्याला शारीरिक अडचणी असतात आणि त्याच्या गरजा ज्या आहेत त्या भागवू शकत नाही. आता त्याला दुसरा काही मार्गच उरला नाहीये, म्हणून तो भगवान पण नाही बोलू शकतो, तो देवतांकडे जातो आणि तो मागण्या करत असतो एकसारखं. ज्या मोमेंटला देवता प्रसन्न होऊन त्याला त्याची इच्छा भागवतात, तर त्यानंतर तो बोलत नाही की बाबा हा आता माझी इच्छा भागली, आता मी आध्यात्मिक चालू करतो. नाही, अजूनही इच्छांच्या मागेच धावत असतो. त्यामुळे ह्या आपला एक समज आहे की गरीब व्यक्ती देवाचं जास्ती करतो. तो देवाचं नाही करत, तो त्याच्या शरीराची उपासना करत असतो. आणि नाही, मला थोडस रिफ्रेश करायचंय. गरीब व्यक्तीने म्हणायचंय की जे सधन कुटुंबामध्ये होते पण अचानक त्यांच्या आयुष्यात असा काही मोमेंट येतो की दॅट मेड देम, बापरे हे एकदम होत्याचं नव्हतं झालं आणि त्यानंतर मग देवाची आठवण यायला लागते आणि त्याच्यानंतर त्यांचा अध्यात्म प्रवास सुरू होतो, असं मला ऍक्च्युली हो म्हणायचं हो, होतं. असं असं होऊही शकतं. आणि असंही होतं की काही लोकांना एवढं होऊन सुद्धा अध्यात्माकडे नाही होत. त्यामुळे हा. आपण जेव्हा 16व्या अध्यायात जाऊ ना आपण, त्यावेळी दैवासुर संपद विभाग योग त्या शाचं नाव आहे. तर दैवी आणि असुरी ही जी लोक आहेत
त्यांच्या क्वालिटीज कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल कृष्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देतो. त्यावेळी तो 4थ्या श्लोकात सांगतो की हे जे गुण आहेत ना, की एक इन्क्लिनेशन असतं आपल्याला अध्यात्माकडे आणि काही लोकांना इन्क्लिनेशन नसतं. हे गुण जे आहेत हे आपण आपल्या पूर्वजन्मापासून घेऊन येतो. असं नाहीये की मी आज आहे इकडे, मी आता भगवद्गीता इकडे शिकवते म्हणून माझं इन्क्लिनेशन आहे, नाही. तर जशी माझी अपब्रिंगिंग ह्या जन्मी घडलेली आहे, ज्याच्यामुळे मला इन्क्लिनेशन निर्माण झालं, तेवढाच एक मोठा फॅक्टर आहे की मी आधीच्या जन्मी कसा होतो. तर आधीच्या जन्मी जर का असुरी प्रवृत्ती माझी जर असती, तर ह्या जन्मी एका भक्ताच्या घरी जन्म घेऊन सुद्धा मी भगवद्गीताकडे माझं लक्ष गेलं नसतं. पण आधीच्या जन्मी जर माझी दैवी प्रवृत्ती होती, तर ह्या जन्मी मी कोणत्याही घराण्यात जन्म घेतला असेल तरी मी भगवद्गीताकडे आकृष्ट झालो असतो. त्यामुळे काय आहे की जेव्हा जीवनात कठीण घटना घडतात ना, त्यावेळी त्या घटनांना आपण रिस्पॉन्ड कसं करतो हे आपल्या प्रवृत्तीवरती अवलंबून असतं. जर का एखाद्याचे 10 लाख रुपये गेले, तर एक व्यक्ती आत्महत्या करेल, दुसरी व्यक्ती कोर्ट केस करेल, तिसरी व्यक्ती त्या व्यक्तीला मारायला जाईल, चौथी व्यक्ती बोलेल, कृष्णाला बोलेल की बाबा तुझेच पैसे होते, तूच दिले मला, तूच घेऊन गेला, काय आहे तर फरक पडतोय, चालू दे, तुझी भक्ती करण्यामध्ये काही अडथळा नको येऊन देऊ, हे बोलेल. त्यामुळे घटना वेगळ्या आहेत, घटना सेम आहेत, रिस्पॉन्सेस वेगळे आहेत आणि ते रिस्पॉन्सेस आपल्या प्रवृत्तीवरती अवलंबून असतात. त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक मोठी घटना जर घडली, तर ती घटना काही काही लोक अध्यात्माकडे झुकण्याचं त्याला कारण म्हणून घेतात. काही काही लोक बोलतात मी तरीही झुकणार नाही अध्यात्माकडे. हा, छान प्रभूजी, मी समजलं मला. आणि अजून एक माझ्या मनात प्रश्न आला की जसं फॉर एक्झाम्पल आपण जे व्यक्ती असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सगळ्या गोष्टी अशा अनुभवलेल्या आहे भौतिक सुखातल्या, की मी 5 स्टार मध्ये गेली, तिथे 5 स्टार फूड असतं. मग मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा गेली तर मला त्याचं काही एवढं अ, हे नाही वाटत की वा वा छान वगैरे असं. कारण मग तेव्हा मला वाटतं की नाही, हा माझा मनावरचा ताबा आहे, राईट, कंट्रोल आहे, अचीव केला, कारण की माझी तृप्ती पूर्ण झाली, राईट. तर इट डज नॉट मीन की तो व्यक्ती अध्यात्माकडे गेला असेलच किंवा नसेल. म्हणजे आता आय एम ट्राइंग टू रिलेट तो जो श्लोक आपला होता 6.7 मधला, की एखादं एक्सपिरियन्स झाल्यानंतर पुन्हा तो एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर त्याचं ते हे जे असतं, म्हणजे काय म्हणतात, मला सॅटिस्फॅक्शन. नीट शब्द नाही, सॅटिस्फॅक्शन किंवा त्याच्या मनातलं जे काय, मला नीट शब्द नाही समजते, पण तुम्हाला कळालं ना मला काय म्हणायचंय वैराग्य ते. वैराग्य निर्माण होतं. हा, तर जरुरी नाही की तो व्यक्ती अध्यात्माकडे म्हणजे आता मला जेवढं समजलं की शरीर लेवल, मन लेवल आणि आत्मा लेवल असं आपण नेहमी म्हणतो. तर अहंकार जरुरी होतो. नाही तर तो व्यक्ती अध्यात्माकडे झुकलेला आहे किंवा त्या पायरीकडे जातोय असं. म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं या बाबतीत हो, प्रभूजी? अजिबात. म्हणजे तुम्ही जर का मला तुमचा प्रश्न समजलाय, तुम्हाला म्हणायचं आहे की एखाद्या गोष्टीची म्हणजे किंवा एखाद्या इंद्रियाची तृप्ती झाली किंवा डिझायर फुलफिल झाली, तर तृप्त माणूस होईलच असं नाही. आणि तृप्त जर का तो झालाच, तर तो अध्यात्माकडे झुकेलच असंही नाही. बरोबर? हम्म, हम्म, हेच तुम्हाला हम्म. म्हणायचं आणि हा अगदी बरोबर आहे. कारण आपण म्हणाल्याप्रमाणे तेच आहे की काही काही लोक ऍडिक्ट होतात. तर ऍडिक्ट ते का होतात? कारण पहिल्यांदा ते गोष्ट कोणती त्यांना आवडते, त्यांना त्यांना अजून करावीशी वाटते, म्हणजे काय, त्यांना तृप्ती मिळत नाही. आणि तृप्ती जेव्हा मिळते त्यावेळी ती क्षणभंगूर असते, ती तृप्ती पण, की तासा 2 तासांनी किंवा 1 2 4 दिवसांनी त्यांना ती परत गोष्ट हवीशी वाटते. त्यामुळे ती खरी रिअल तृप्ती नसतेच, ती ती टेम्पररी तृप्ती असते. आणि असं करत करत मग ते ऍडिक्ट होतात आणि ऍडिक्ट झाल्यावरती मग ते इट इज नॉट नेसेसरी की ते त्याचा वापर करतील अध्यात्माकडे झुकायला. त्यामुळे बरेच लोक असं रिलेट करतात की माझ्या आयुष्यामध्ये अमुक एक घटना घडली आणि मग मी देवाकडे आलो. तसं नाहीये ते. ते खरं कसं आहे की तुम्ही देवाकडे येण्याची वेळ जवळ आलेलीच होती. तुम्हाला स्वतःहून ती अक्कल नाही आली
की अरे मला देवाकडे आता चालू केलं पाहिजे माझं सगळं करायला. त्यामुळे तुम्हाला अक्कल देण्याकरता ती घटना घडवून आणलेली आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं कर्माचं फळ पण दिलंय आणि त्या कर्मफळापासून तुम्हाला त्यांनी प्रवृत्त पण केले अध्यात्माकडे झुकायला. त्यामुळे त्याचा रिस्पॉन्स काय असणार आहे हे कृष्णाला माहित आहे. 7व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकामध्ये तो बोलतोय की मला सगळ्या जीवांचं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर माहित आहे म्हणून. तर त्याप्रमाणे तो त्या सगळ्या ज्या घटना आहेत तो अशा रीतीने घडवून आणतो की फायनली यू विल बी एबल टू वॉक टुवर्ड्स हिम. काही काही लोकांना त्यांच्या इच्छा इतक्या स्ट्रॉंग असतात की वर्षानुवर्ष फुलफिल केल्यानंतर सुद्धा त्यांची त्यांची तृप्ती होत नाही. आणि कधी कधी काही काही त्यांच्या इच्छा अशा असतात की मनुष्याचा देह पण सफिशियंट नाही होत. म्हणून त्यांना लाईक फॉर एक्झाम्पल झोप, एखादी तमोगुणी व्यक्ती असली की त्याला झोपायला भरपूर आवडतं आणि इतकं झोपायचं असतं की तुम्ही बघत सुद्धा असाल बरेच लोक तुमच्या म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये पण असतील, अगदी प्रौढीने सांगत असतात, अरे आज रविवार ना, आम्ही सगळे ना शनिवारी रात्री 2, 3, 4 पर्यंत धमाल करत बसलेलो आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी आम्ही 10 वाजेपर्यंत झोपलो आणि 11 वाजेपर्यंत झोपलो वगैरे असं. तर कितीही झोपलं तरी त्यांना ते सफिशियंट वाटत नाही. अशा लोकांना मग नंतर प्राण्याचा किंवा झाडाचा वगैरे कोणत्या तरी अशा प्रकारचा जन्म घ्यावा लागतो, ज्याच्यामुळे मग त्यांची झोपेची इच्छा पूर्ण होऊन जाते. पण गंमत काय होते की ती इच्छा पूर्ण झाली झोपेची, याचा अर्थ हा नाही की तो अध्यात्माकडे चालायला चालू करेल. त्याची प्रवृत्ती अध्यात्माकडे कशी होती त्याच्या बेसिसवरतीच ते पुढे डिसाईड होतं ते, आणि मिनिंग त्याचं इन्क्लिनेशन जनरेट होतं. हरे हा कृष्ण. पण हरे कृष्णा प्रभूजी, पण हा प्रश्न विचारण्याचा माझा ऍक्च्युली उद्देश असा होता की आपण नेहमी आतापर्यंत बोलताना या 3 लेवल बोललेले, की इंद्रिय लेवल किंवा शरीर सुख लेवल, मन लेवल आणि आत्मा लेवल. तर अहंकार. आपल्याला म्हणजे आतापर्यंत मला, सॉरी, अहंकार लेवल आहे ती, आत्मा नाही. हा अहंकार लेवल. तर मला आतापर्यंत वाटायचं की ओके, मन लेवल इज बेटर दॅन इंद्रिय सुख लेवल आणि अहंकार लेवल इज बेटर दॅन मन लेवल. तर ते एक मला प्रश्न विचारायचा की बरोबर अंडरस्टँडिंग आहे का, आणि मन लेवल नॉट नेसेसरीली विल टेक यू टू द अहंकार लेवल. तर ते तुम्ही आत्ताच क्लिअर केलं की हो ट्रू आहे आता ते नॉट. इकडे कसं आहे की आधीच्या श्लोकामध्ये डिफिकल्टीच्या दृष्टीने ते लेवल सांगितलेले आहेत. तर एखादी व्यक्तीला शीत आणि उष्ण टॉलरेट करणं सिंपल असतं, पण त्याला मान आणि अपमान टॉलरेट करायला खूप डिफिकल्ट जातं. एखाद्या व्यक्तीला 45 डिग्रीचं टेम्परेचर सुद्धा तो टॉलरेट करेल, पण कोणी त्याला अरे असं जरी म्हटलं तरी त्याला ते डिफिकल्ट जाईल टॉलरेट करायला. तर गंमत काय असते की अहंकाराची जी लेवल आहे डिफिकल्टीच्या दृष्टीने, टॉलरेट करण्याच्या दृष्टीने ती जास्ती डिफिकल्ट आहे ती. त्यामुळे ते रायझिंग लेवल्स ऑफ डिफिकल्टीच्या दृष्टीने सांगितलेलं आहे ते. बट दीज हॅव नो डायरेक्ट रिलेशनशिप विथ इन्क्लिनेशन टुवर्ड्स कृष्णा. ओ, ओके ओके प्रभूजी. हरे कृष्ण. आता थँक्यू प्रभूजी. हरे, हरे कृष्ण. आपण 8वा श्लोक बघूया. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्ट्राश्म कांचन. अनुवाद. हरे कृष्णा. मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कार योगे पूर्णपणे तृप्त होतो, तेव्हा ते योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीनेच पाहतो. हरे कृष्ण. आता कृष्णांनी कंटिन्यू केलेलं आहे 7व्या श्लोकामध्ये ज्या व्यक्तीबद्दल त्यांनी सांगितलं आहे. तर तो आता त्या योगी बद्दल तो जरा अजून डिटेलमध्ये सांगतोय. तो तो तृप्त होतो. कोणत्या गोष्टीने तृप्त होतो तर विज्ञान तृप्तात्मा. ज्ञान आणि ज्ञानाचं ऍप्लिकेशन, ज्याला विज्ञान म्हणतो, त्यांनी तो तृप्त होतो. आणि कुटस्थो, कुटस्थो मिनिंग अतिशय हाय लेवल वरती, स्पिरिच्युअली एलिव्हेटेड,
स्थ मिनिंग सिच्युएटेड, म्हणजे अतिशय हाय लेवलवरती तो सिच्युएटेड असतो. त्यामुळे तो विजितेंद्रिय, विजित म्हणजे जी व्यक्ती जिंकते ना, विजयी आपण म्हणतो ना, ती व्यक्ती विजित म्हटलं जातं. इंद्रियांवरती ज्याने विजय मिळवलाय तो विजितेंद्रिय. युक्त इत्युच्यते योगी, मिनिंग अशा प्रकारे जो युक्त आहे, इति उच्चते योगी. उच्चते मिनिंग आपण इंग्लिशमध्ये कसं बोलतो की द डेफिनिशन ऑफ सो अँड सो इज सो अँड सो. तर एखाद्याचं व्यक्तीचं म्हणजे एखाद्या शब्दाचं डेफिनेशन जर द्यायचं असेल तर संस्कृतमध्ये इति उच्चते सो अँड सो. तसंच इत्युच्चते योगी, म्हणजे अशा प्रकारे ज्ञान विज्ञानाने तृप्त झालेली व्यक्ती आणि अतिशय स्पिरिच्युअली हाय लेवलवरती एलिव्हेटेड, ज्यांनी इंद्रियांवरती विजय मिळवला आहे, अशा व्यक्तीला योगी असं म्हटलं जातं. आणि त्या योगीची नजर कशी असते, तर समलोष्ट्राश्म कांचन. आपण त्याबद्दल बघू आपण. तर ह्याला प्री क्वालिफिकेशन काय, तर मनावरती नियंत्रण असलं तरच आपण पुढे जाऊ शकतो, त्या मार्गावरती आपण चालू शकतो. पण पटकन बघूया ज्ञान आणि विज्ञान काय असतं. तर ज्ञान इज जस्ट नॉलेज, विज्ञान इज प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज. तर तुम्हाला माहिती असेल, आपण इंजिनिअरिंग केलं ज्यांनी केलं, तर आपल्याला अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड केमिस्ट्री असे सब्जेक्ट्स होते, राईट. म्हणजे काय, तर केमिस्ट्रीची जी थिअरी शिकली आहे किंवा लोकांनी आतापर्यंत त्यांना जाणवलेलं आहे की बाबा एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन, हे नॉलेज झालं. पण म्हणजेच काय, तर एखादा चेंडू टाकला भिंतीवरती, तर ज्या फोर्सनी भिंतीवरती तो लागलाय त्याच फोर्सनी भिंतीने त्याला परत पाठवलाय. पण तर हे जे आहे हे विज्ञान झालं, मिनिंग अप्लाइड नॉलेज झालं. म्हणजेच काय, कृष्ण सांगतोय की बाबा हा जो तुला मी मार्ग सांगतोय हा नुसता थिअरी ओरिएंटेड नाही, इट कॅन बी प्रॅक्टिकली अप्लाइड. ओके, बट बिकॉज इट इज डिफिकल्ट, म्हणून अर्जुन त्याला नंतर 33 आणि 34व्या श्लोकामध्ये बोलतो की हे इम्पॉसिबल आहे. तो बोलत नाही की अनरिअलिस्टिक, म्हणजे तो असं नाही बोलत की इट इज नॉट मिनिंग इट इज इनकरेक्ट बोलत नाही तो, की हे शक्यच नाही बोलत नाही, तर हे डिफिकल्ट आहे असं तो बोलतो. तर अध्यात्माच्या दृष्टीने, भगवद्गीतेच्या दृष्टीने ज्ञान आणि विज्ञान काय आहे, तर ज्ञान म्हणजे ही नॉलेज की आपण एक शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत. विज्ञान म्हणजे काय, की हे आपल्याला जाणवलं पाहिजे की आत्मा आणि शरीरामधला डिफरन्स काय आहे, आत्म्याच्या क्वालिटीज काय आहेत, शरीराच्या क्वालिटीज काय आहेत, आत्मा आणि शरीरापासून आपण डिफरन्सिएशन कसं करून आपण आत्म्याच्या आध्यात्मिक मार्गावरती आपण कसं चालू शकतो, हे जाणणं म्हणजे विज्ञान. म्हणजे आत्मा अविनाशी आहे, शरीराचा नाश होऊ शकतो. आणि हे जे ज्ञान आहे हे प्रिन्सिपल ओरिएंटेड आहे. त्यामुळे त्याला जे प्रॅक्टिकली जर अप्लाय करायचं तर आपल्याला नुसतं नॉलेज किंवा इंटेलिजन्सच्या दृष्टीने नाही, तर एक्सपिरियन्सच्या दृष्टीने सुद्धा ते आपण अप्लाय केलं पाहिजे. की जसं आपण या मार्गावरती चालायला पुढे करतो, एक एक पाऊल पुढे जातो, तसं आपल्याला कळतं की अमुक एक गोष्ट केली तर मला मी आध्यात्मिक मार्गावरती जास्ती प्रगती करतोय, अमुक एक मार्ग केली तर मी मागे हो जातोय. हे असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं त्यावेळी मग आपण आपला तो पाथ पण आपण डिसाईड करू शकतो आणि तो एक्सपिरियन्स करतो आपण, आणि मग कृष्ण त्याप्रमाणे आपल्याला मदत करतो. तर मी थोडं हे स्किप करतो मी, कारण हे डिटेलमध्ये जातोय आणि मे बी इट्स नॉट रिक्वायर्ड ऍट दिस स्टेज, की विज्ञान आणि ज्ञान हे एकमेकांच्या संगतीने पुढे गेलं पाहिजे. फक्त ज्ञान आपल्याला पुढे नाही नेऊ शकत किंवा फक्त विज्ञान आपल्याला पुढे नाही नेऊ शकत, हे सगळं एकत्र झालं पाहिजे. तर ज्ञान इज मॅन्डेटरी, त्याच्याऐवजी विज्ञान इज इम्पॉसिबल. तर ज्ञान इज मॅन्डेटरी, पण ज्ञान इज नॉट द ओनली थिंग. त्या विज्ञानाची पण गरज आहे. आणि आपण जेव्हा 7व्या अध्यायात जाऊ ना, त्या 7व्या अध्यायाचं नावच ज्ञान विज्ञान योग आहे. तर तिकडे आपण ज्ञान आणि विज्ञान भक्तीच्या दृष्टीने एक्झॅक्टली काय आहे
ते पण आपण शिकू आपण तिकडे. फक्त आता एक एक्झाम्पलच्या दृष्टीने देतो की आपल्याला ज्ञान असतं की अमुक एक डॉक्टर चांगला आहे. आणि नंतर काय होतं, शरीरामध्ये समजा काही डिफिकल्टीज निर्माण झाल्या तर आपल्याला कळतं की आपल्याला कोणत्या प्रकारचा डिसीज झालेला असेल. तर हे जे बेसिक ज्ञान आहे त्याच्या वरती आपण त्या बेसिसवरती आपण डॉक्टरला भेटायला जातो. मग डॉक्टर आपल्याला सांगतो की तुम्हाला अमुक एक झालेलं आहे वगैरे. पण त्याचं जे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन होतं ते मेडिसिनच्या रूपात होतं. मग तो बोलतो की तुम्ही असं मेडिसिन घ्या आणि तुम्हाला बरं वाटेल. मग पहिल्यांदा काय होतं, मेडिसिन घेण्याआधी आपल्याला फक्त ज्ञान असतं, ते पण डॉक्टरनी सांगितल्यामुळे की ह्या मेडिसिन मी बरं होऊ शकतो. मग नंतर जसं आपण मेडिसिन घ्यायला लागतो आणि हळूहळू हळू आपण बरे व्हायला लागतो, त्यावेळी आपण एक्सपिरियन्स येतो आपल्याला की बाबा हा एवढे मी मेडिसिन घेतलं, आता मी एवढा बरा झालाय, तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अमुक एक मेडिसिन बाकी आहे, त्याने मी पूर्ण बरा होईल. आता जे तुम्ही बोलता की मी बरा होईन किंवा मी बरा झालोय, हे तुमच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती बोलतायत, नॉलेजच्या बेसिसवरती नाही बोलत. त्यामुळे ज्ञानाची जेवढी गरज आहे तेवढीच विज्ञानाची पण गरज आहे. कृष्णानी 3 उदाहरणं दिली आहेत 3 गोष्टींची: लोष्ट्र, अश्म आणि कांचन. लोष्ट्र म्हणजे खडे, पेबल्स, रस्त्यावरती छोटी छोटी दगड जी असतात. अश्म म्हणजे दगड, मोठे दगड, स्टोन्स म्हणतो. आणि गोल्ड, कांचन. तर ह्यांचं काय का उदाहरण दिलं आहे, तर गंमत कशी असते की जेव्हा एक योगी आपल्या मनावरती, इंद्रियांवरती ताबा ठेवतो, त्यावेळी त्याच्याकरता ह्या भौतिक ज्या गोष्टी आहेत ह्या समान असतात. आणि ह्याच्याकरता मी एक छोटस उदाहरण देणे, तर ह्याचं कसं असतं की सोन्याला सगळ्यात जास्ती किंमत असते. दगडाला सुद्धा थोडं मूल्य असू शकतं, कारण त्याला कन्स्ट्रक्शन मध्ये वापरू शकतात. पण छोटी जी खडे असतात त्या मानाने ते बघितलं तर तसे निरुपयोगी असतात. की म्हणजे ह्याचं सांगायचं उद्दिष्ट, हे ह्या उदाहरण देण्याचं उद्दिष्ट हे की कितीही अत्यंत मौल्यवान गोष्ट असली किंवा कमी मौल्यवान गोष्ट असली किंवा निरुपयोगी गोष्ट असली, तरी सुद्धा योगी त्याच्याकडे समदृष्टीने बघत असतो. त्यामुळे जेव्हा हे होतं की व्यक्ती व्यक्तींमधलं रिलेशनशिप जेव्हा असताना, बरीच लोक स्वतःचा जिकडे फायदा दिसतो तिकडे रिलेशनशिप ठेवतात, फायदा नसतो तिकडे रिलेशनशिप ठेवत नाही. तर हे किती चुकीचं आहे हे आपण ह्याच्यावरच बघू शकतो की एखादी मौल्यवान रिलेशनशिप असली ज्या व्यक्तीमुळे आपल्याला भरपूर फायदा होतो, त्या व्यक्तीशी आणि एखादा व्यक्ती ज्याच्याकडनं जास्ती फायदा होणार नसतो अशा व्यक्तीशी एक योगी आहे तो इक्वल दृष्टीने नजर ठेवतो. म्हणजे सोनं असो किंवा खडे असो. आणि एक्सपिरियन्स शिवाय ज्ञान हे निरुपयोगी आहे, हे आपण बोललो. त्याच्यामध्ये प्रभुपादांनी भक्तिरसामृत सिंधू म्हणून आपला एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक श्लोक आहे. त्या प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की आता श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रिय सेवोन्मुखे ही जिव्हादो स्वयं एव स्फुरत्यदः. आपल्या भौतिक दृष्ट्या दूषित इंद्रियांद्वारे श्रीकृष्णाच्या नाम, रूप, गुण आणि दिव्य लीलांचे दिव्य स्वरूप कोणीही जाणू शकत नाही. आपली इंद्रिय जी आहेत ही भौतिक आसक्तीमुळे आणि भौतिक गोष्टींमुळे एकदम झाकोळली गेली आहेत. त्यामुळे आपल्याला पलीकडचं जे दिव्य जी गोष्ट आहे ती दिसत नाही आपली. पण दिव्य भगवत सेवेद्वारे मनुष्य जेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होतो तेव्हा त्याला भगवंताच्या दिव्य नाम, रूप, गुण आणि लीला प्रकट होतात. आता ही गोष्ट समजणं थोडं सिंपल नसेल, पण अगदी प्रिन्सिपल ओरिएंटेड जरी बघितलं आपण, तर काय असतं की एखादी व्यक्ती जेव्हा स्विमिंग पूल मध्ये असते त्यावेळी त्याला वरच्या गोष्टी नीट दिसत नसतात. का तर त्याची नजर पाण्यामुळे एकदम दूषित झालेली असते. पण तो जेव्हा स्विमिंग पूलच्या बाहेर येतो, डोळे नीट पुसतो, साफ करतो, त्यावेळी त्याला गोष्टी बऱ्या दिसतात त्याला. तर ह्याचाच अर्थ काय आहे की ती गोष्ट तिकडे जी आहे तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, आपल्या नजरेत प्रॉब्लेम आहे. आणि ही आपली नजर जी आहे, ही आपली मेंटॅलिटी जी आहे, ही क्लीन करणं इज इम्पॉर्टंट. म्हणून इथे हा श्लोक आपल्याला शिकवतोय की
तुम्ही तुमची मेंटॅलिटी तुमची प्युरिफिकेशन करण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यामुळे तुम्ही कृष्णाच्या ह्या दिव्य ज्या लीला रूप नाम गुण वगैरे जे आहेत ह्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता तुम्ही. आम्ही एक छोटस एक उदाहरण सांगतो मी. आपले सनातन गोस्वामी म्हणून एक षडगोस्वामी आहेत, त्यापैकी एक गोस्वामी म्हणजे सनातन गोस्वामी होते. तर एक ब्राह्मण होता आणि तो बऱ्यापैकी गरीब असा ब्राह्मण होता. तर पैसा वगैरे कमी असल्यामुळे त्यांच्या घरी डिफिकल्टीज वगैरे पण होत्या. आणि त्याची बायको नेहमी त्या ब्राह्मणाला सांगत होती, अरे काहीतरी कमवून आणा, काहीतरी कमवून आणा वगैरे, पण त्याला ते काही जमत नव्हतं. मग शेवटी एक दिवशी त्या बायकोला कुठून तरी कळतं की इकडे कोणतं तरी साधू आलेला आहे आणि तो खूप त्याच्याकडे मौल्यवान गोष्टी आहेत म्हणून. तर तो साधू ला भेटायला ती बायको त्याला ब्राह्मणाला साहेब सांगते, तू जा जा भेट त्याला म्हणून वगैरे. तर शेवटी ब्राह्मण त्या साधू म्हणजे सनातन गोस्वामी त्यांना भेटायला येतो. आणि त्यांना तो बोलतो की मला तुमच्याकडे काहीतरी मौल्यवान आहे असं कळलंय, तर तुम्ही प्लीज मला तुमची ती गोष्ट द्या म्हणून. तर बोलला, अच्छा ती का, बरं बरं ठीक आहे, ती तर मी आत्ताच नदीमध्ये टाकून आलो म्हणून. तर तो बोलला कुठे टाकली, तर त्यांनी सांगितलं कुठे टाकली. तर हा बोलला की मी घेऊ का, तो बोलला हो घे म्हणून ती. हा. आणि तो पाण्यात डुबकी मारतो आणि त्या सनातन गोस्वामींकडे एक सोन्याचं असं काहीतरी मोठी गोष्ट असते. हा, सोन्याचं दगड म्हणा किंवा काहीतरी असं ते असतं, काहीतरी सोन्याचं त्याच्याकडे. आणि ते टाकून दिलेलं असतं त्यांना नको असतं. ते टाकतो, ती ब्राह्मण उतरते, ते घेतो आणि बायकोकडे आनंदी होऊन जाऊन सांगतो की बघ सनातन गोस्वामींकडनं मला हे मिळालं, त्यांनी तर हे टाकून दिलेलं म्हणून, त्यांना नको होतं. तर मग बायकोला वाटतं की अरे त्या गोस्वामीनी हे जर टाकलं आहे म्हणजे ह्याचाच अर्थ त्याच्याकडे अजूनही काहीतरी व्हॅल्युएबल असेल, ज्याच्यामुळे त्याला हे छोटी गोष्ट वाटते. तर ती त्याला परत जायला सांगते. ती बोलते की तुम्ही परत जा आणि त्याच्याकडे जी दुसरी मौल्यवान गोष्ट आहे ती घेऊन या म्हणून. तर हा परत ब्राह्मण सनातन गोस्वामींना भेटायला येतो आणि त्यांना बोलतो की म्हणजे तुम्ही ही टाकली म्हणजे तुमच्याकडे अजून काहीतरी मौल्यवान आहे, तर ती काय आहे आणि ती गोष्ट तुम्ही मला द्या. तर सनातन गोस्वामी बोलतात, तुला खरोखर हवंय का जे माझ्याकडे दुसरी मौल्यवान गोष्ट आहे म्हणून. तर ते बोलतात हो म्हणून. तो बोलते ठीक आहे, नदीमध्ये आंघोळ करून ये. तो आंघोळ वगैरे करून येतो आणि तो बोलतो की मी आता तुला एक मंत्र देणार आहे आणि ह्याच्यामुळे तुला जो आनंद मिळेल, तुला बाकीच्या कोणत्याही भौतिक गोष्टीमधनं आनंद मिळणार नाही. आणि सनातन गोस्वामी त्या ब्राह्मणाला हरे कृष्ण महामंत्र शिकवतात तिकडे. आणि त्याला बोलतात की तू हा चॅन्टिंग कर फक्त, तुला कोणत्याही भौतिक गोष्टीची कधी आसक्ती तर नाहीच, तुला गरज पण लागणार नाही. तर अशा रीतीने मिनिंग ते हे उदाहरण देतोय, आपल्याला शिकवतंय की कोणत्याही भौतिक सुखापेक्षा कितीही चांगलं असलं तरी आध्यात्मिक सुख हे श्रेष्ठच आहे. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna,